तूही रे माझा मितवा या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता वल्लरीचं सगळं भांड फुटणार आहे आणि वल्लरी टोटली अडकली जाणार आहे. अचानकपणे ईश्वरीवरती हल्ला करायला आलेल्या वल्लरीला एकाच वेळेला अर्णवने पाहिलंय आणि त्याच वेळेला सुप्रियाने पाहिलंय आणि आत्तापर्यंत जे लपण्याचा किंवा आता जो ससेमिरा तिने लावलेला असतो तो ससेमिरा अचानकपणे आता थांबलेला आहे. इतके दिवस लपण्याचा प्रयत्न करणारी ही आता वल्लरी बरोबर रीतीने सुप्रियाच्या पण समोर आले आणि सुप्रियाने तिला ओळखलंय. इतकंच नाही तर आता अर्णवने तिला स्वतः ईश्वरीला मारताना पाहिलंय. त्यामुळे खऱ्या अर्थाने तिचा चेहरा समोर आलेला आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळं नक्की काय घडले पाहूया. आता डॉक्टरांनी अचानकपणे बाहेर येत सांगितलेलं आहे खरं तर चमत्कार झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आणि देवाचा खरंच चमत्कार झाला. म्हणजे आम्हाला तर वाटलं सुद्धा नव्हतं की या आता वाचतील म्हणून, पण पण आता देवाने चमत्कार केलाय आणि त्या वाचल्यात. अर्णवच्या जीवात जीव आलाय आणि त्याला कुठेतरी खूपच छान वाटायला लागलंय की आपण देवाकडे केलेली प्रार्थना ही फळाला आलेली आहे आणि ईश्वरी आता इकडे बरी झालेली आहे. तो देवाचे आभार मानतोय. इकडे तोपर्यंत आकाश आता लगेचच कळवतोय, तो म्हणजे वल्लरीला, आणि तो वल्लरीला सांगतोय की आई खूप मोठा चमत्कार झालेला आहे आणि आता ईश्वरी बरी झालेली आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र वल्लरीचे धाबे दणाणलेत. अरे देवा, हे काय घडलं? म्हणजे खरं तर आता ईश्वरीने जर का शुद्धीवरती आल्यावरती सगळं सत्य सांगितलं तर, आणि आपण खरं तर त्यांच्या तिकडे गेलो होतो, म्हणजे ज्या वेळेला ईश्वरीवरती हल्ला झाला तेव्हा आपण तिथे होतो, आणि जर का हे तिने सांगितलं तर नाही नाही, आपल्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घटना आहे. काहीही झालं तरी ईश्वरीला संपवायलाच पाहिजे असा विचार करत आता ती पुढचं प्लॅनिंग करते. ती आता ईश्वरीला अशा काहीतरी इंजेक्शन देऊन मारण्याचं प्लॅनिंग करते, जेणेकरून कुणाला कळणारच नाहीये की ती ईश्वरीवरती हल्ला झालाय किंवा आता काही अशा गोष्टी घडल्यात. हे सगळं सगळं न कळण्यासाठी तिने आता एक इंजेक्शन अशा प्रकारचं अरेंज केलंय की ज्याच्यामुळे ईश्वरी मरेल सुद्धा आणि हिच्यावरती कोणाला डाऊट पण नाही येणार. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला जेव्हा आता वल्लरी हॉस्पिटलमध्ये येते तोपर्यंत ईश्वरी आणि ईश्वरीची आई नम्रता हे दोघी जणी निघून गेलेले असतात आणि त्याच वेळेला अर्णव मात्र आता तिथे बसलेला असतो. आणि तोपर्यंत मग आता ज्या वेळेला अर्णव सांगत असतो की तुम्ही घरी जा असं म्हणत तो आता सुप्रियाला जाण्यासाठी सांगत असताना सुप्रिया म्हणते नाही, जोपर्यंत ती शुद्धीत येत नाहीये, जोपर्यंत माझ्याशी बोलत नाहीये, तोपर्यंत मी इथून कुठून जाणार नाही. पण अर्णव सांगतो काळजी करू नका, तुम्ही उद्या सकाळी या. आणि त्याचमुळे आता इकडे सुप्रिया जायला निघते खरी, पण त्याच वेळेला वल्लरी आतमध्ये येत आहे. वल्लरीने अशा प्रकारचं इंजेक्शन अरेंज केलंय आणि त्यानंतर मग आता त्या माणसाला ती खूप सारे पैसे देते आणि आता तिकडून त्याला जायला सांगते. त्याला जायला सांगितल्यावर ती ताबडतोब ती आता आतमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. ती आतमध्ये यायला आणि तोचपर्यंत सुप्रिया तिकडून निघून जायला एकच गाठ पडते. पण त्याच वेळेला सुप्रियाला आठवतं की आपण देवाचा अंगारा इकडे आता ईश्वरीला लावूया आणि त्यानंतर जाऊया, म्हणून सुप्रिया पुन्हा एकदा मागे फिरलेली आहे. आणि तोपर्यंत अर्णव आता काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करतोय. मग वल्लरी आतमध्ये येते. हातामध्ये तिने आता इंजेक्शन घेतलेलं आहे आणि ती आता ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ईश्वरी झोपलेली आहे आणि तोपर्यंत आता वल्लरी तिच्या जवळ येते, हातामध्ये इंजेक्शन घेते आणि ती आता ईश्वरीला देण्यासाठी लवकर लवकर पुढे येते. तोपर्यंत अर्णवला काय वाटतं, म्हणून आता अर्णव ताबडतोब लगेचच इकडे ईश्वरीच्या रूममध्ये जायला निघालाय. तोपर्यंत वल्लरी हातामध्ये इंजेक्शन घेऊन हळूहळू इकडे ईश्वरीच्या दिशेने पुढे पुढे येत आहे आणि ती आता सांगत आहे प्रत्येक वेळेला माझा प्लॅन फ्लॉप करायची, तुला आता मी सोडणार नाहीये. प्रत्येक वेळेला काहीही झालं तरी सुद्धा मध्ये मध्ये कडमडायची तुझी सवय अजिबात जात नाहीये आणि त्यामुळे तुला आता मी अजिबात सोडणार नाहीये. कितीही काही झालं ना तरी सुद्धा तुझं जाणं गरजेचं आहे. घरामध्ये एकतर तुझी लुडबुड आणि दुसरं म्हणजे तुझी आई मला ओळखण्याची हे. आणि त्याच वेळेला तू आता सगळ्या सत्याच्या मुळापर्यंत जायला निघालेस का? ते काही नाहीये. मी तुला कोणत्याही सत्यापर्यंत पोहोचू देणार नाहीये. कोणतंही सत्य मी आता तुझ्यापर्यंत येऊच देणार नाहीये. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती पुढे पुढे चाललेली आहे आणि पुढे पुढे येत तिने आता इंजेक्शन देण्यासाठी येते. त्याच वेळी अर्णव तिकडे आलेला आहे आणि मामी मामी असं जोराने तो ओरडायला लागलाय. आणि त्यानंतर आता इकडे ती थोडीशी थबकले. तोपर्यंत तो सांगतोय काय करतेस तू, तू काय करतेस? यावरती ती सांगते काही नाही, अरे मी तिला पाहायला आले होते, मी तिला फक्त पाहायला आले होते. असं म्हटल्यावरती अर्णवला मात्र आता हे सगळं विचित्र वाटतंय आणि अर्णव मात्र आता लगेचच सांगतोय की नाही, काय करतेस तू,
तू काहीतरी करत आहेस असं आता तो तिला बोलायला लागलेला आहे. त्यापर्यंत ती सांगते, नाही अरे मी फक्त ईश्वरीला बघायला आले. त्याच वेळेला अर्णवचा आरडाओरडा ऐकून इकडे सुप्रिया आणि नम्रता या दोघींना बाहेर कसला तरी आवाज आलाय. म्हणून आता आवाज कसला आलाय तोपर्यंत मामा सुद्धा तिकडे आलेले आहेत. काहीतरी आतमध्ये गोंधळ चाललाय हे मात्र समजल्यावरती लगेचच आता इकडे सगळेजण आतमध्ये यायला लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला धावत पळत जेव्हा आता सगळेजण आतमध्ये येत आहेत तोपर्यंत सुप्रियाला मोठा धक्काच बसताय. अरे देवा, हीच ती बाई, म्हणजे आता ज्या बाईला आपण इतके दिवस शोधत होतो ती हीच तर बाई आहे की. आणि आता तिला मोठा धक्का बसलाय. आत्ता जर का मी काही बोलले तर काहीतरी गडबड होईल. आणि तिने पाहिलंय की वल्लरीने ईश्वरीवरती हल्ला करते आणि त्याच वेळेला तिला आता अर्णव वाचवतोय. कितीही वल्लरी सांगायचा प्रयत्न करत असली की नाही मी तर फक्त तिला आता म्हणजे हे करत होते रे. सुप्रियाला समजलंय की या सगळ्या म्हणजे हल्ल्याच्या मागे याच बाईचा हात आहे. आणि आता सुप्रिया एकदम हे झाले आणि तिच्या लक्षात आलेलं आहे की ते स्केच गायब होणं, त्यानंतर मग आता ईश्वरीला कुठेतरी बोलवणं आणि तिच्यावरती हल्ला करणं हाच काही योगायोग नाहीये. ह्या बाईचंच कारस्थान असणार आहे. पण आत्ता जर का मी तिकडे समोर जाऊन अर्णवला सगळं सांगितलं तर ही बाई पेटून उठेल आणि काहीही करू शकते. काय करू काय करू म्हणून आता सुप्रिया गप्प बसते. आणि त्याच वेळेला मागून मामा म्हणतायत, वल्लरी वल्लरी काय करतेस तू. आणि त्याच वेळेला सुप्रियाला समजतंय की आत्तापर्यंत ज्या बाईला आपण शोध घेतोय ती बाई दुसरी तिसरी कुणीच नाहीये, तर ती बाई आता इकडे अर्णवची मामी आहे. आणि म्हणूनच आपण तिचं सत्य समोर आणू शकत नव्हतो, कारण आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टींवरती ती हालचालींवरती ती लक्ष ठेवून होती. आता मात्र इकडे नम्रताला ती सांगायला लागते, नमू चल लवकर. आणि त्यानंतर आता इकडे अर्णवने मामीला बाजूला खेचलंय. आणि त्यानंतर तो आता बाजूला खेचत लगेचच सांगायला लागतोय, मामा मामा मामी इथे काय करत होती. तोपर्यंत सुप्रिया थोडीशी अशी बाजूला लपून बसलेली आहे. आणि आता सुप्रिया विचार करते, बघूया या बाईचं काय चाललंय ते. आणि ज्या वेळेला सुप्रिया लपते तोपर्यंत अर्णव मामीच्या हातामध्ये असलेलं इंजेक्शन काढून घेतलंय. आणि हे कसलं इंजेक्शन आहे मामी. यावरती ती म्हणते, अरे काही नाही, तिला फक्त जरा छानपैकी झोप लागण्यासाठी मी हे इंजेक्शन गेलं होतं. यावरती लगेचच अर्णवची, तो तू काय डॉक्टर आहेस का. तुला कोणी हे इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं होतं. काय गरज होती तुला हे इंजेक्शन द्यायची. अजिबात कोणत्याही प्रकारचं इंजेक्शन द्यायची काही गरज नाहीये असं आता तो ओरडतो आणि ते इंजेक्शन त्याच्या हातातून खेचून घेतो. यावरती आता मात्र ईश्वरीपर्यंत ते इंजेक्शन जरी पोचलं नसलं तरी मामीचा खरा चेहरा अर्णवपर्यंत आलेला आहे. आणि त्यानंतर मामी म्हणते, अरे असं काय करतोयस. तिला आता थोडं बरं वाटण्यासाठी पण अजिबात कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला तो तयार नाहीये. आणि त्यानंतर ते इंजेक्शन तो खेचून घेतोय. आणि त्याच वेळेला मामी विचार करते, हा पण माझा डाव फेल झालाय. आणि एकतर ती संशयाच्या भोवऱ्यात सुद्धा आलेली आहे. आणि आता तोपर्यंत अर्णव आलाय आणि ईश्वरी ईश्वरी तू ठीक आहेस ना, ईश्वरी तू ठीक आहेस ना असं तिला म्हणतोय. पण त्याच वेळेला ईश्वरीला शुद्ध आली आणि ईश्वरी मामीकडे पाहतीये. मुळातच मामीने काल आपल्याला जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला मामी तिकडे होत्या आणि त्या कुणाशी तरी फोनवरती काहीतरी बोलत होत्या. हे सगळं सगळं आता ईश्वरीने ऐकल्या कारणाने मामीवरती तिला आता चांगलाच डाऊट आलेला आहे. आणि त्यामुळे ईश्वरी आता तडक उठते आणि मामीकडे पाहायला लागते. एकाच वेळेला प्रेक्षकांनो अनेक भांडी फुटलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता वल्लरीला सुप्रियाने पाहिले पण ती आता तिच्या समोर नाही आले. कारण काहीही झालं तरी ही बाई महा डेंजरस आहे, ही काहीही करू शकते हे तिला समजलेलं आहे. आणि त्यामुळे ती समोर येत नाहीये. आणि त्याच वेळेने अर्णवने ते इंजेक्शन हातातनं काढून घेतलंय, बाजूला टाकले. अर्णवच्या सुद्धा आता हिट लिस्टवरती ती आलेली आहे. आणि त्यानंतर मामी बाहेर गेली. इकडे आता मामा म्हणतात, काय रे काय करत होती ही. यावरती अर्णव म्हणतो, मामा काहीच माहित नाही, हातात इंजेक्शन घेऊन होती ती. आता मामी काय इंजेक्शन देईल. मामा म्हणतात, हिचं तर वागणं काही कळतच नाहीये. म्हणजे आता दुपारी तर या दोघी जणी आल्या होत्या ना, नम्रता आणि आता सुप्रिया. त्यावेळेला तर ती लपून तिकडे दुसरीकडे बसली, बोलते मला बोलायचं नाही. आणि आत्ता कशी आली. झालं, सुप्रियाला सगळंच क्लिअर झालंय. म्हणजे ह्या बाईला माहितीये की आपण हिचा शोध घेतोय आणि म्हणूनच हिने आता माझ्या मुलीला मारण्याचा प्लॅन केलाय. त्यानंतर सुप्रिया अर्णवला सांगायला लागते, जावे बापू मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, काय झालं.
यावरती ती सांगते, बाई महत्वाचं बोलायचं आहे, मला समजलंय की माझ्या मुलीवरती कुणी हल्ला केलेला आहे. यावरती अर्णव म्हणतो, काय बोलताय तुम्ही? त्यावरती ती सांगायला लागते, हो मी सांगू शकते माझ्या मुलीवरती कुणी हल्ला केलाय, तुम्ही जरा बाजूला याल का? असं म्हटल्यावरती अर्णवला थोडासा धक्का बसलाय. आता काय ह्या सांगणार आपल्याला, असं म्हणत लगेचच तो एका बाजूला गेलाय आणि त्यानंतर लगेचच सुप्रियाने सगळं सत्य सांगितलंय. सुप्रिया सांगायला लागते, खरं तर आपण ज्या बाईला शोधतोय ती बाई दुसरी तिसरी कोणी नाहीये, ती हीच बाई आहे. याच बाईने काही वर्षापूर्वी आता तुमच्या वडिलांना बदनाम करण्याचा कट केला होता. आता मग तो म्हणतोय, काय बोलताय तुम्ही? यावरती ती सांगते, हो आणि मला तर डाऊटच आहे की हे सगळं सगळं जे काही आहे ना, म्हणजे माझ्या मुलीवरती आत्ता जो काही हल्ला झालेला आहे, हा हल्ला सुद्धा यांनीच केलेला आहे याची मला खात्री आहे. आता मात्र स्वतः अर्णवने पाहिलेलं असतं मामीला इंजेक्शन देताना, त्यामुळे त्याला विश्वास ठेवणं भाग पडतं. वल्लरीचा खरा चेहरा तर समोर आलाय. आता अर्णव पुढे काय करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं सगळं समजणार.